स्वप्नील इंगोले, राष्ट्रवादीची पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे। आता सुनेत्रा वहिनी याच भावी खासदार आहेत ह्याची आमच्या सर्वांना खात्री आहे आणि हे 100% खरं होणार आहे। अध्यक्ष शीतल कांबळे पूर्ण गॅरंटीने सांगते की दादांनी म्हणजे नाही का विकासाच्या ह्याला दादांचा पूर्ण प्रतिसाद आहे। दादाच्या विकासाला पाहून वहिनीच येणार खात्रीशीर सांगते आणि सर्व मतदारांचा आभार मानते। मी सौ दीपक पवार, इंदापूर शहरची कार्याध्यक्ष। आज सकाळपासून आज आतापर्यंत महिला आणि पुरुषांचं आमच्याच बूथवर नाही तर प्रत्येकाने आम्ही मध्ये आहे। प्रत्येक बूथवर सुनेत्रा वहिनींना चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि त्याच खासदार होऊन दिल्लीला जातील 100% आम्हाला गॅरंटी। पहिल्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे केलं आहे आणि आज निवडणुकीच्या अनुषंगाने या पहिल्या पदाधिकाऱ्यांना कसा प्रतिसाद मिळाला हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शहराध्यक्ष उमा इंगोले। आज इथं इतका प्रचंड प्रतिसाद महिला आणि पुरुष वर्गाने दिलेला आहे। मतदान खूप चांगल्या पद्धतीने आणि शांततेत भरपूर प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि आम्ही खुश आहे की हे मतदान आमच्याच पक्षात पडेल याची आम्हाला गॅरंटी आहे। कारण प्रत्येक येणारा माणूस हे सुनेत्रा वहिनीला विजयी करण्यासाठीच आलेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून त्यांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानते। मी मीनाक्षी ढोले, शहर सचिव। सुनेत्रा वहिनी आम्ही सगळे मतदान एकत्र जमलो आहोत। सुनेत्रा वहिनी या बूथवर 10 नंबर बूथवर जवळजवळ 800 मतदान झाले, म्हणजे जवळजवळ 70 ते 80% मतदान झाले। त्यामुळे आम्ही आज आमच्या 15 दिवस जे आम्ही फिरलो महिनाभर महिला कार्यकर्ते, त्यामुळे खूप चांगलं प्रमाणात अपेक्षाही जास्त यश मिळालेले आहे। सुनेत्रा पवार ह्या टेक्स्ट माध्यमातून आयडॉल आहेतच, आमच्या आता महिला सुद्धा झालेल्या आहेत आणि इथे बुथवर जमलेले आणि आज सर्वांनी मतदान केले त्या सर्वांचे मी जाहीर आभार मानते आणि इथून आमच्या उद्याच्या काय सुनेत्रा वहिनीच आहेत जी आम्हाला शंभर खात्री आहे। नमस्कार, आम्ही महिनाभर प्रचार करत आहोत। त्या प्रचाराचं फळ आता आम्हाला खूप चांगलं मिळालं आहे। जणांनी छान प्रतिसाद दिला। सुमित्राताईच वहिनी निवडली तेवढी आम्हाला 100% गॅरंटी आहे। पूर्ण गॅरंटी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।